सप्टेंबर 2025 पासून जोधपूरच्या कारागृहात NSAच्या अंतर्गत बंद असलेल्या देशाचे महान वैज्ञानिक सोनम वांगचुक यांची तब्येत खालावलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारागृहात उपलब्ध असलेल्या दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे त्यांच्या पोटाला तीव्र संसर्ग झाला असून त्यांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. म्हणजे ही किती मोठी विडंबना आहे. ज्या माणसाने लडाख सारख्या वाळवंटी प्रदेशात आईस तुपा उभारून पाण्याचे थेंब थेंब जपायला पूर्ण जगाला शिकवले, आज तोच माणूस स्वतःसाठी स्वच्छ पाणी पिण्यासाठी तडफडतो आहे. हेच सत्य आहे. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जय यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तेव्हा जाऊन सर्वोच्च न्यायालयाने ही परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घेण्याचे निर्देश दिले. आता तुम्ही विचारणार की सोनम वांगचुक यांचा गुन्हा नक्की काय? खरं तर त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, पण मोदी सरकारच्या नजरेत सोनम वांगचुक यांनी एक गुन्हा नक्कीच केलेला आहे. होय, कारण त्यांनी लडाखच्या नाजूक मुद्द्यांसाठी आणि तेथील लोकांच्या लोकशाही हक्कासाठी आवाज उठवला. सप्टेंबर 2025 मध्ये लडाखमधील लोक आपल्या हक्काच्या 6व्या अनुसूचीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले, तेव्हा मोदी सरकारने संवादाचा मार्ग निवडण्याऐवजी दमदाटीचा मार्ग निवडला. कारण त्यांना लोकांचं बोलणं ऐकायचंच नसतं. आणि मग जे लोक शांतताप्रिय गांधीवादी कार्यकर्ता अहिंसेचा संदेश आत्तापर्यंत देत आले, त्यांनाच 2025 मध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लडाखच्या हिंसाचारासाठी जबाबदार ठरवण्यात आले. आणि मग NSAच्या अंतर्गत दमनकारी कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. म्हणजे मोदी सरकार एक अशा वैज्ञानिकाला घाबरले आहे ज्याने आपले संपूर्ण आयुष्य या देशाच्या उजळवण्यासाठी घालवले आहे. पण सत्तेची हीच सगळ्यात मोठी चूक आहे. लोखंडी सळ्यांनी पोलादी इच्छाशक्ती कधीच कैद करता येत नाही. ज्या माणसाने शून्याखालील तापमानात बिना वीज बिना पाणी लोकांना जगविणे शिकवले आहे, त्या माणसाला कारागृहाच्या 4 भिंतींचा काहीच अर्थ उरत नाही. कारागृहाच्या 4 भिंतीत वांगचुक यांनी हार मानलेली नाही आणि सत्तेच्या गालावर करारी चापट मारलेली आहे. ते तुरुंगाच्या कोठडीत शांत बसलेले नाही. ते तेथील कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना पालक तत्वाचे धडे देत आहे. ते त्यांना सांगत आहे की मुलांच्या उणीवांवर नाही तर त्यांच्या गुणांवर कसे काम करायचे. इतकेच नाही तर तुरुंगात सुद्धा त्यांची वैज्ञानिक विचारशक्ती थांबलेली नाही. कारागृहाच्या प्रशासनाकडे त्यांनी थर्मामीटर आणि इतर उपकरणांची मागणी केलेली आहे, जेणेकरून कारागृहाचे बैराकी राहणं योग्य करता येतील आणि तेथील कैद्यांना अति उष्णता आणि कडाक्याच्या थंडीपासून वाचवता येईल. तुरुंगात मुंग्यांच्या वर्तनावर संशोधन करत आहेत आणि फॉरएव्हर पॉझिटिव्ह नावाचं पुस्तकही लिहित आहे. म्हणजे स्पष्ट आहे, ज्याला मोदी सरकार तोडू पाहत होती, आज तीच सत्ता स्वतःच्या कमकुवतपणावर पडदा टाकत आहे. कारण सोनम वांगचुक यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे की ज्ञान आणि विचारांना अटक करणे कोणत्याही सत्तेच्या आवाक्याबाहेर आहे. सोनम वांगचुक ही तीच व्यक्तिमत्व आहे ज्याने सेकमोल नावाची संस्था उभारली आणि संपूर्ण जगाला मातीच्या घरात विदाऊट हीटर कसं जगायचं ते शिकवलं. आज ज्या तंत्रज्ञानाचं श्रेय घेऊन मोदी सरकार परदेशात छाती ठोकपणे मिरवते, आज त्याच्यात सिंहाचा वाटा सोनम वांगचुक यांचा आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, आज त्याच देशभक्ताला तुरुंगात गुन्हेगारासारखं कुजवलं जात आहे. मोदी सरकारने सोनम वांगचुक यांना तुरुंगात टाकून हे सिद्ध केलेलं आहे की मोदी सरकारला लोकशाहीचा एकही आवाज सहन होत नाही. पण ते हे विसरले आहेत की सोनम वांगचुक हे सूर्य आहेत आणि ते तुरुंगाच्या कोठडीतून आपली चमक पसरवत आहेत आणि सत्तेच्या अहंकाराला थेट आवाहन करत आहेत.